रामकृष्ण हरी मित्रांनो, अनेक दिवसानंतर आज भेट झाली आहे. बराच एक महिनाभर युट्यूब चॅनलवर कोणताही प्रवचन किंवा इतर शैक्षणिक बाबी टाकलेच नव्हत्या. अनेक मित्रांचे फोन आले आणि ठरवले की आज काहीतरी दोन गोष्टी बोलायच्या, हितकूच साधायचं विद्यार्थ्यांशी. काटेसर एज्युकेशन अकॅडमी मध्ये सर्वप्रथम सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये अनेक महान संत होऊन गेले. संतांनी नेमकं काय केलं? संतांनी जीवन जगण्याचा मार्ग सोपा केला. कारण की अनेक वर्षापासून, प्राचीन काळापासून स्वार्थापायी सामान्य जनतेला लुबाडण्यासाठी वेगवेगळे क्लिष्ट मार्ग सांगितले जायचे देवप्राप्तीचे. आणि यामधून बाजूला करण्याचं, यामधून सोडवण्याचं काम संतांनी केलं. संतांनी लोकांना सांगितलं की देवप्राप्तीसाठी उगाचच पैसा नसताना होम या यज्ञ करण्याची गरज नाही. परंतु होतं काय, आपल्याकडे आधुनिक सुशिक्षित चांगल्या शिकलेल्या लोकांना असं वाटतं की दोन चार अवघड शब्द कानावर पडले की शुभ कार्य झालं. मोठमोठे क्लिष्ट यंत्र जे आपल्याला माहिती नाही, त्यांचा अर्थही माहिती नाही. अनेक वेळा सत्यनारायण पूजे आपण घरामध्ये घालतो. मला सांगा, किती लोकांना सत्यनारायण पूजेमधील मंत्रांचा अर्थ माहिती असतो? काही नाही, फक्त ऐकायचंय. बस ऐकलं, हा 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 हा, सुंदर, खूप छान झालं, खूप छान झालं. अरे काय झालं? जे तुला कळलंच नाही त्याला तू छान म्हणतो कसं काय? आपल्याकडे गंमत अशी आहे ना, प्रत्येक गोष्ट भाड्याने घ्यायची, प्रत्येक गोष्ट पैसे देऊन घ्यायची. मग आपण आपले शुभ कार्य देखील पैसे देऊन घेतो. आपण स्वतः मुळात मात्र कोणताही अभ्यास न करता या गोष्टी करतो, म्हणून आपल्याला देव समजत नाही. आणि हे समजण्याचं काम, हे समजवण्याचं काम संतांनी केलं. हे संतांनी खूप मोठं काम केलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, भावार्थ दीपिका. मला सांगा, त्या काळात माऊलींनी असा विचार केला की अनेक अडाणी लोक आहेत, या अडाणी लोकांना लवकर ज्ञानेश्वरी समजणार नाही. आणि खरी ज्ञानेश्वरी कशासाठी? ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील सटीक समीक्षा आहे. परंतु ही समीक्षा कशासाठी? जे भगवंतानं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं ते अधिक सोपं करून सांगण्यासाठी, भगवंत प्राप्तीचा मार्ग अधिक सुकर करण्यासाठी, सोपा करण्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. माऊलींनी असा विचार केला. माऊलींचा उद्देश एकच होता, जनसामान्यामध्ये भगवंत प्राप्तीचा मार्ग सुकर करणं, सोपा करणं. माऊलींनी असा विचार केला की अनेक आपल्या इथल्या लोक अडाणी असल्यामुळे, निरक्षर असल्यामुळे त्यांना जर समजलं नाही तर, म्हणून माऊलींनी हरिपाठ लिहिला. हरिपाठची गंमत अशी की आपल्या इकडे खेड्यापाड्यामध्ये, देवळांमध्ये, मंदिरांमध्ये दररोज हरिपाठ होतो. अनेक अडाणी माणसं ऐकून त्यांचा पाठ झाला आणि त्यांचा भाव किती मोठा, त्यांची भक्ती किती मोठी. न चुकता दररोज हरिपाठ, न चुकता दररोज तुळशीची माळ हातामध्ये घेणं, प्रत्येक मण्याबरोबर देवाचं नामाचा जप करणं. मला माझी आत्या आठवते, अडाणी होती परंतु दररोज हरिपाठ घेणार, दररोज तुळशीची माळ आणि हरिनामाचा जप चालणार. ही भोळी भाबडी माणसं होती. यांना दिखावा करायचाच नव्हता मुळात. आणि संतांनी तेच सांगितलंय, संतांना दिखावा करायचाच नाही. अनेकांना असं वाटेल माऊलींनी ज्ञानेश्वर लिहिली, महाराजांनी गाथा लिहिली. नाही रे, महाराजांना आणि माऊलींना मुळात दिखावा करायचा नाही. कारण महाराजांना आणि माऊलींना माहिती होतं की पुढच्या काळामध्ये लोकांचा देवावर श्रद्धा कमी कमी होत जाणार आहे, लोक जास्त कॉम्प्युटराइज होत जाणार आहेत आणि कुठेतरी विनाशाकडे जातील. म्हणून त्यांनी हा मार्ग दाखवलेला आहे. माऊलींना कोणती प्रसिद्धी नको, महाराजांना कोणती प्रसिद्धी नको. संत हे प्रसिद्धीचे भुकेले नसतात. संतांचं पहिलं लक्षण, संतांचं डायरेक्ट कनेक्शन हे भगवंताशी असतं. त्यांना कोणा सोमायबामाची गरज नाही. हे संतांचं फार मोठं लक्षण आहे. म्हणून संतांनी आपल्याला मार्ग सोपा केलाय भगवंत प्राप्तीचा. त्या मार्गाने आपल्याला जायचंय. आणि यासाठी आज मी
तुकोबारायांचा, जगद्गुरु तुकोबार, माऊली तुकोबार, ज्यांनी जगायचं कसं शिकवलं, कसं जगलं पाहिजे, जीवन जगण्याचा मार्ग दाखवला, ते तुकाराम महाराज. त्यांचा एक अभंग आज मी घेतलेला आहे. त्या अभंगावरचं निरूपण या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवंताची कृपा झाली. पहिली गोष्ट, मी जे जे काही बोलणार आहे, जे जे माझ्या तोंडून चांगल्या गोष्टी निघतील, ही सर्व भगवंताची कृपा समजा, ही सर्व तुकोबारायांची कृपा समजा. जे चुकल ते माझं समजा आणि जे चांगलं आहे ते भगवंताचं आहे असं समजा. या ठिकाणी अनेकांना असा प्रश्न पडतो, युट्यूब चॅनलवरनं सर करतात म्हणजे आता नक्कीच म्हणतील सबस्क्राईब करा, लाईक करा. नका करू, सबस्क्राईब नका करू, लाईक नका करू, फक्त ऐका. माझी एवढीच इच्छा आहे. मला कोणत्याही प्रकारचा अर्थप्राप्तीसाठी या गोष्टी करतोय हे मुळात मनातून काढून टाका. माझी एकच इच्छा आहे. एक मास्तर बोलतोय, महाराज होण्याच्या लायकीचा मी मुळीच नाही. माझ्यासाठी महाराज संत तुकाराम महाराज आहे, संत सेना महाराज आहे, संत सावतामाळी महाराज आहे, सर्व संत परंपरा माझ्यासाठी महाराज आहे. त्यांच्या पायाची धूळ आहे, मी माती आहे. खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या पायाची धूळ जरी झालं तरी देखील हे जीवन माझं सार्थक झालं. म्हणून आज जे सांगणार ते फक्त ऐका. आवडलं तर खरोखर मी माझ्या भगवंताची कृपा झालेली आहे. तुम्हाला आवडलं, तुमच्या मनामध्ये दोन गोष्टी चांगल्या निर्माण झाल्या, माझ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये चांगले संस्कार निर्माण झाले, तर मला असं वाटतं तोच माझ्यासाठी खरा भगवंताचा प्रसाद असेल. आजचा जो अभंग घेतलाय तो अभंग आहे, अवघा तो शकून, अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन, येथे नसतो वियोग, लाभावने काय मग. येथे नसतो वियोग, लाभावने काय मग. छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या नामाचा, सुचिरभूत सदा वाचा, सुचिरभूत सदा वाचा. तुका म्हणे हरीच्या दासा, तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ अवघ्या दिशा, शुभ काळ अवघ्या दिशा. खरोखर या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांसाठी भगवंत प्राप्तीचा मार्ग अत्यंत सोपा करून दिलेला आहे. तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्याच ओळीमध्ये म्हणतात, अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. अनेक वेळेला शुभ काय अशुभ काय याविषयी अजूनही आपण जुन्या अंधश्रद्धांवर अवलंबून असतो. मांजर आडवी गेली, एखादी बिचारी गरीब विधवाबाई आडवी गेली, आपण म्हणतो अशुभ शकून झाला, अशुभ झालं. मित्रांनो, सर्व संतांनी आयुष्यभर लोकांच्या मनातून अंधश्रद्धा दूर करण्याचं कार्य केलं आणि अजूनही 21व्या शतकामध्ये अजूनही आपण अंधश्रद्धा घेऊन चाललोय. महाराज म्हणतात, ज्याच्या हृदयामध्ये हरीचं अखंड चिंतन चाललेलं आहे, ज्याच्या हृदयामध्ये हरीचं अखंड चिंतन चाललेलं आहे, तोच शुभ शकून आहे. मला वाटतं हृदयी देवाचे चिंतन करणे याखेरीज दुसरा कोणताच शुभ शकून मानू नये. झोपेतून उठला, डोळे उघडले, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हा मंत्र अखंड जपावा. अनेकांना असं वाटतं की महाराजांनी काहीतरी अवघड सांगावं, मास्तर काहीतरी असं अवघड सांगा. आम्हाला वाटलं पाहिजे हा मास्तर हुशार आहे. नाही रे बाबा, मला अवघड कोणतीच गोष्ट करायची नाही, मला सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगायच्या. आणि खऱ्या मास्तरचं लक्षण काय असतं माहितीये? अवघड गोष्टी सोप्या करून सांगणं हेच खऱ्या मास्तरचं लक्षण असतं. सोप्या गोष्टी अवघड करणारा मुळात मास्तर नसतो. तुम्ही काही समजा. मला सांगा, महाराज या ठिकाणी म्हणतात, ज्या वेळेला भक्त देवाच्या नामाचं चिंतन करतो, ज्या वेळेला भक्त देवाच्या नामाचं चिंतन करतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये हृदयामध्ये भगवंताची मूर्ती साकार होते, निर्माण होते.
आणि या ठिकाणी होती गंमत काय, ज्या वेळेला भक्त भगवंताचं नामस्मरण करतो तेव्हा भगवंत आणि भक्त दोन्ही एक होऊन जातात. द्वैताचं रूपांतर अद्वैतामध्ये होऊन जातं, द्वैताचं रूपांतर अद्वैत होतं. भगवंत माझा इतका चांगला आहे, ज्यानं त्याचं नाव घेतलं त्याला सगळं देऊन टाकलं. माझ्या भगवंताकडे कशाचीच कमी नाही, माझ्या परमपिता ईश्वराकडे कशाचीच कमी नाही, माझ्या पांडुरंगाकडे कशाचीच कमी नाही. तरी देखील अनेक आजची पिढी म्हणते, कुठे देव आहे तुमचा, कुठे देव आहे. अनेक वेळेला जेव्हा देवाच्या अस्तित्वाबद्दल जेव्हा अनेक जण प्रश्न विचारतात, त्यांना मला एकच सांगायचंय, तुमचा देवावर विश्वास आहे की नाही मला माहित नाही, परंतु देवाचा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. लक्षात घ्या मी काय बोलतो, लक्षात घ्या. देवाचा तुमच्यावर विश्वास आहे, देव तुमच्या हृदयी वसतोय, परंतु आपण जाणून घेत नाहीत, आपण फील करत नाहीत. कारण की आपल्याला संसारामध्ये इतक्या गोष्टी पडल्यात, इतक्या अडचणी पडल्यात, इतक्या समस्या पडल्यात, इतक्या गोष्टी आहेत की आपण त्याच्यामध्ये इतके गुंतून गेलो की आपण म्हणतो नाही हो, दररोज विचार करतो हरिनामाचा जप करण्याचा, परंतु होत नाही हो. खूप कामं वाढली, तो आता खूप कामं वाढली, बिझनेस वाढला, धंदा वाढलाय, शेअर मार्केट वाढलंय. अरे तुझं शेअर मार्केट वाढण्याशी भगवंताचं नामस्मरण करण्याशी काय संबंध आहे? मी म्हणतो प्रत्येक कामात भगवंताचं नामस्मरण असलं पाहिजे, नव्हे तर प्रत्येक कामात भगवंत असला पाहिजे. जर चांगलं जीवन जगायचं असेल तर तुमच्या वाचेमध्ये आणि प्रत्येक कामामध्ये भगवंत असला पाहिजे. याविषयी मागे मी गोष्ट सांगितली होती बघा. मी सांगितलं होतं एकदा नारद भगवान विष्णूकडे गेले आणि म्हणाले, भगवान विष्णू, हे नारायणा, तुझा सर्वात मोठा भक्त मी आहे ना. भगवान विष्णू हसले, नारायण भगवंत हसले आणि म्हणाले, नारदा, माझं एक काम कर, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देईन. हे एक दह्याचं भांड आहे आणि हे खाली माझा एक भक्त आहे पृथ्वीवर, त्या ठिकाणी जाऊन त्याला नेऊन दे. पण जाताना एक गोष्ट लक्षात ठेव, यातलं एक थेंब सुद्धा दही खाली सांडलं नाही पाहिजे. नारद म्हटले, भगवंत ईश्वरा, तुमची आज्ञा, एक थेंब देखील सांडून देणार नाही. नारदांनी दह्याचं भांड हातामध्ये घेतलं आणि पृथ्वीकडे निघाले. लक्ष त्या भांड्याकडे होतं, भांड्यातलं दही सांडून द्यायचं नाही. पृथ्वीवर आले, त्या भक्ताचं घर शोधलं, त्याची बायको दारात उभी. अरे कुठे तुझा नवरा? कामावर गेलेत. कुठे? जमीन नांगरायला गेलेत. जमीन नांगरायला. नारदांनी विचार केला, सदा सर्वांकाळ मी नारायण 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 म्हणतो आणि हा जमीन नांगरायला गेलाय, हा कुठला भक्त आला? आणि जेव्हा शेतावर गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तो व्यक्ती नांगर धरत असताना, शेत कसत असताना त्यांच्या कानी ईश्वराचं नामस्मरण आलं. जाऊन त्याला बोलून घेतलं, इकडे रे, साक्षात भगवंत विष्णूंनी तुझ्यासाठी हे दह्याचं भांड पाठवलंय, घे. देऊ टाकलं. आले माग. देवा, द्या उत्तर आता, द्या उत्तर आता. तुमचा सर्वात मोठा भक्त मी आहे का? तेव्हा भगवंतांनी सांगितलं, नारद, तू ज्याच्याकडे आज गेला होता ना, तो माझा सर्वात मोठा भक्त आहे. कारण तो त्याच्या प्रत्येक कामात ईश्वराचं नामस्मरण करतो. ईश्वराचं नामस्मरण करण्यासाठी तो असं म्हणत नाही की मला देवाचं नाव घ्यायचं, मी आता मला कोणी काही काम सांगू नका रे, ए शांत बसा, शांत बसा, ए शांत बसा, ए डीजे बंद कर, ए तो तिकडे गडबड बंद चाललाय, पोरांनो खेळायचं बंद कर रे, ए पळायचो, मला देवाचं नाव घ्यायचं. असं देवाचं नाव होत नाही. ज्याच्या मनामध्ये, हृदयामध्ये भगवंत आहे ना, त्याच्यापाशी, त्याच्या जवळ काही असू द्या, काही होऊ द्या, त्याला काही फरक पडत नाही. तो भगवंताशी एकरूप झालेला असतो. कांदा मुळा भाजी अवघी पिठारी माझी, संत सावतामाळी म्हणतात. मालक म्हणतात ईश्वराला ते, आणि स्वतःचं शेत जे आहे त्या शेताचा मालक पंढरीचा पांडुरंग आहे असं सावतामाळी म्हणतात. लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट आहे. माझं काही नाही, जे काही आहे ते ईश्वराचं आहे.
असं मानणारी माझी संत मंडळी होती, म्हणून ती सर्व आपल्या ईश्वराला, पांडुरंगाला अत्यंत प्रिय होती. या ठिकाणी पहिल्याच अभंगाच्या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. जेव्हा एखादा भक्त हरिनाम स्मरणामध्ये दंग असतो, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये, त्याच्या अंतरंगामध्ये देवाची मूर्ती तयार होते. देव आणि तो एकत्र होतो, एक होतो, एक. नीट लक्षात घ्या, एक होतो. नामस्मरणामध्ये ताकद किती आहे तुमच्या लक्षात आलं असेल. आतापर्यंत ज्या गोष्टीचं नाव आपण घेतो ती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते आणि तिची प्रतिमा तयार होते. जर आपण भगवंताचं नाव घेतलं तर भगवंताची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर निर्माण होणार. मला सांगा बरं, येड्या गवळ्याची नावं घेऊन ते आपल्या डोक्यात घेण्यापेक्षा जगाचा मालक जो आहे त्या भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं तर भगवंताची प्रतिमा तुमच्या हृदयामध्ये निर्माण होईल आणि तुम्ही भगवंताचे सर्वात प्रिय असे शिष्य होणार, दास होणार, हरिदास होणार. मित्रांनो, भगवंताशी एकदा एक साधं जरी नाव घेतलं, क्षणभर तरी का होईना, क्षणभरासाठी का होईना, आपण भगवंताशी एकरूप होतो. देवाची ये द्वारी क्षणभरी हरिपाठ आठवा. ईश्वर तुमच्याकडून फार अपेक्षा ठेवत नाही, हे आपले देवळामध्ये गेलं का चापसून 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 1 रुपया काढायचा पेटीत टाकायचा. अरे कशाला देतो? कुणी सांगितलं तुला देवाला पैसे लागतात? नको देऊ. देव तुझ्या पैशाचा भुकेला नाहीये, देव तुझ्या भावाचा भुकेलेला आहे. देवाला तुझा भक्ती भाव पाहिजे, देवाला तुझा पैसा नको. देवाकडे खूप आहे. अरे ज्याने जगाची निर्मिती केली, जो ह्या जगाचा मालक आहे, त्याला तुझ्या पैशाची गरज काय? ज्यानं तुला घडवलं, तुला बनवलं, तुझे आई असतील, बाप असतील, पंजोबा असतील, खापर पंजोबा असतील, या सगळ्यांचा करता कर्मिता हा भगवंत आहे. आणि त्याला तू 1-2 रुपये देऊन खुश करतोय. तुझ्या पैशाने देव खुश व्हायचा नाही रे, तर तुझ्या भक्तिभावानं देव प्रसन्न होतो. लक्षात घ्या. जेव्हा एखादा भक्त नामस्मरण करतो, तो शरीराने सगळी कामं करत असतो, प्रत्येक कामामध्ये त्याचं चाललेलं असतं, परंतु प्रत्येक कामामध्ये त्याचं भगवंताचं चिंतन चाललेलं असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, भगवंताशी त्याचं असलेलं नातं हे अखंड निर्माण होतं आणि तो भगवंत स्वरूप होऊन जातो, भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन होतो. लक्षात घ्या. अनेक संत आहेत इतिहासामध्ये जे मोठमोठ्या जागेवर त्या काळामध्ये नोकऱ्या करत होते, मोठमोठे अधिकारी होते, आपले एकनाथ महाराज देखील. परंतु प्रत्येक कामामध्ये त्यांनी भगवंताचं नामस्मरण कधीही सोडलं नाही. मोठमोठी पुराणं वाचून स्वतःला विद्वान म्हणून घेण्यापेक्षा कुणालाही काही सांगू नका, अखंड मनामध्ये भगवंताचं चिंतन करत राहा. तुमचा मोठेपणा सांगता कोणाला? त्या लोकांना ज्यांना अजून देवच कळला नाही. तुम्ही जे जे काही करता त्या सर्व गोष्टींवर देवाचं लक्ष असतं. इतकं सिंपल आहे, इतकं सोपं आहे. ती एक शक्ती आहे, ज्या शक्तीमुळे पाणी आहे, हवा आहे, सर्व गोष्टींचं जग चाललेलं आहे. संपूर्ण जग ज्यांच्या आज्ञेवर चालतं त्या भगवंत प्रत्येक गोष्ट ओळखतो. प्रत्येक गोष्ट भगवंताला समजून सांगू नका, भगवंतासमोर लीन व्हा, लीन व्हा. कसं? एकदा स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांकडे गेले आणि त्यांना म्हणाले, महाराज देव आहे का? महाराज म्हणाले, हो आहे, मला देव पाहायचा आहे. पाहायचा? ठीक आहे, समोर मंदिर आहे कालिका मातेचं, जा मंदिरामध्ये आणि देव पाहून ये. विवेकानंद मंदिरामध्ये गेले, त्यांच्या समोर साक्षात काली माता अवतरली, समोर आली आणि पहिला प्रश्न केला, बाळा तुला काय पाहिजे? विवेकानंदांनी सांगितलं, माते या संपूर्ण जगाचं कल्याण होऊ दे, एवढंच मला पाहिजे. बाहेर आले. रामकृष्ण परमहंसांनी विचारलं, देवाला पाहिलं? हो महाराज पाहिलं. बर काय मागितलं?
संपूर्ण जगाचं कल्याण होऊ दे. तुझ्यासाठी काय मागितलं? काही नाही. जा परत गेले. परत कालिका मातेनं प्रश्न विचारला, बाळा तुला काय पाहिजे? संपूर्ण जगाचं कल्याण होऊ दे. महाराज विवेकानंद तीनदा मंदिरामध्ये गेले आणि तिन्ही वेळेस त्यांनी एकच गोष्ट मागितली, संपूर्ण जगाचं कल्याण होऊ दे. हा भावमनी असावा लागतो. स्वामी विवेकानंदांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. त्याप्रमाणे संपूर्ण संत परंपरेमध्ये संतांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. त्यांनी फक्त जगाचं कल्याण होऊ दे एवढीच मनामध्ये इच्छा ठेवलेली आहे. देवानं तर त्यांना विचारलं होतं, सांग. प्रत्येक संताला विचारलंय, बोला तुम्हाला काय पाहिजे? अरे तुम्हाला जे पाहिजे ते देतो. वाटलं तर स्वामी तिन्ही संपूर्ण जगाचा स्वामी करून टाकतो. पण संतांनी काय मागितलं माहितीये? संतांनी देवालाच मागितलं, देवा तूच आम्हाला पाहिजे, आम्हीच देवाचे होऊन जाऊ, बस आम्हाला एवढंच पाहिजे, बाकी काय नको रे. बऱ्याच वेळेला विचार करतो आपण वास्तविक जगामध्ये की मला हे आमक पाहिजे, फलानं पाहिजे. काय नाही, सगळे शेवटी इथंच टाकून जायचं. किती प्रयत्न करा, किती मागा, शेवटी इथंच सोडून जायचंय. मोहम्मद गझनीनं कित्येक वेळा भारत लुटला आणि लुटल्यानंतर असं म्हणतात की 7 खोल्या आपल्या घरामध्ये तिजोरी असते छोटीशी. गझनीच्या 7 खोल्या या धनरत्नांनी भरलेल्या होत्या आणि मरायला लागला तेव्हा त्यानं सांगितलं, मला माझ्या त्या 7 खोल्यांसमोर झोपवा. आणि झोपल्यावर त्याच्या लक्षात आलं, यातलं सोन्याची एक गोष्ट देखील मी घेऊन जाऊ शकत नाही, काहीच नेऊ शकत नाही. काही नाही, असंच जायचं. किती लुटा लोकांना, किती लपडा, काही करा, फसवा, काही करा, शेवटी सगळे इथंच ठेवून जायचंय. मोकळा आला होता, मोकळाच जाणार आहे. म्हणजे असं जर असेल तर मित्रांनो मला एक सांगा बरं, असं शून्य आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे? शून्यातून तर आलोत ना, मग शून्यातून बाहेर तर पडलं पाहिजे ना. आणि या शून्यातून बाहेर पडण्यासाठी परमार्थ आहे. अनेक जण म्हणतात परमार्थाची व्याख्या काय सर? परमार्थ म्हणजे काय? नीट लक्ष द्या. परमार्थ म्हणजे पाप आणि पुण्य या दोन्ही रहित, या दोन्ही गोष्टी बाजूला करण्यासाठी रामनामाची साधना करणं याला परमार्थ म्हणतात. तुम्ही मला सर पाप ठीक होतो, तुम्ही म्हणता पुण्य पण काढून टाका. हेच तर खरं आहे. पापही नको आणि पुण्यही नको. पापाने माणूस नरकात जाणार, पुण्याने माणूस स्वर्गात जाणार. भोग संपले, परत खाली यायचा, नवीन जन्म घ्यायचा, चालू परत. महाराज तर म्हणतात नको आम्हाला, मला पापही नको आणि पुण्य नको. मग अनेक जण म्हणते सर पुण्य केलेलं काय करायचं, कुठे ठेवायचं? अरे ठेवायचं कुठं? आयुष्यभर पुण्य केलं की पुण्याचं गाठोडं भगवंताच्या चरणी ठेवून द्यायचं आणि मोकळं व्हायचं. तरच तुम्ही या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाजूला होणार आहेत. नाहीतर तुम्ही किती पुण्य करा आणि स्वतःच्या जवळ गाठोडं बांधून ठेवा, फार तर फार स्वर्गात जातात, भोग संपले की परत खाली येणार, परत जन्म घ्या, तुम्हाला मोक्ष मिळणार नाही, मुक्ती मिळणार नाही. मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला पाप पुण्य रहित व्हावं लागेल. पाप पुण्य रहित, पापही नको पुण्यही नको, फक्त रामनामाची साधना हाच जीवन जगण्याचा खरा मार्ग आहे आणि यालाच परमार्थ म्हणतात. दुसरा परमार्थ नाही, लक्षात घ्या. महाराज या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात, येथे नसतो वियोग लाभामुने काय मग. एकदा का भगवंताशी तुम्ही एकरूप झाले की कोणताही वियोग राहत नाही. कोणताही संबंध घ्या, सध्या आपण जे संबंध आहे, नवरा बायको असो, आई वडील असो, मुलं असो, प्रत्येक संबंधामध्ये ताटातूट आहे. एक दिवस सगळं सोडून जायचं. माझं 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 म्हणा. आपली गंमत त्या महाराजांच्या अभंगातील आवासारखी झालेली. आवाज चालली पंढरपुरा आणि वेशी पासून आली घरा. इतके आपण संसारामध्ये गुंतलेले माणसं आहेत. आणि त्याचा परिणाम काय होतो? जितकं एखाद्यावर प्रेम करावं, जितकं एखाद्या गोष्टीमध्ये गुंतवावं,
एक दिवस ती गोष्ट सोडून द्यावी लागली की रडत बसायचं, दुसरं काय. संत कधी रडत बसत नाहीत, कारण की त्यांनी ज्याचा संग धरलाय तो ईश्वर त्यांना कधी सोडून जात नाही. म्हणून संग अशा गोष्टीची धरा की जी गोष्ट कधी सुटणारच नाही. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, येथे नसतो वियोग लाभावणे काय. मग असा कोणता लाभ आहे मला सांगा या जगामध्ये, यापेक्षा मोठा लाभ कोणता. ईश्वर भक्ती सत्संग यापेक्षा मोठा लाभ कोणता. महाराजांना एक गोष्ट वेगळी सांगायची, लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट आहे यामध्ये. अवघा तो शकून हृदय देवाचे चिंतन, येथे नसतो वियोग लाभावणे काय. मग या ठिकाणी महाराज म्हणतात, तुम्हाला जर खरोखर ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ईश्वराचं भजन असेल, कीर्तन असेल, किंवा एखादा हरिभक्त असेल. हरिभक्त फार महत्वाची गोष्ट आहे. आजकाल कुणीही हरिभक्त स्वतःला म्हणून घेतं, पण हरिभक्ताची प्राप्ती होण्यासाठी देखील नशीब असावं लागतं. आणि त्यासाठी चांगली विचार, चांगली वाचा, चांगली वर्तणूक, चांगले आचार असावे लागतात, तरच हरिभक्त तुम्हाला भेटणार. हरिभक्त भेटणं हे जीवनाचं सफल कार्य. बस अजून काय सांगणार तुम्हाला. चांगली माणसं, वाईट माणसं दररोज भेटतात आणि ती ओळखण्याची गरज नाही, लोकच तुम्हाला सांगतात. पण चांगली माणसं भेटणं हा ईश्वराचा खरा प्रसाद आहे. चांगली माणसं भेटणं हा ईश्वराचा खरा प्रसाद आहे. म्हणून महाराज म्हणतात, हरिभक्ताशी जवळ करा. हरिभक्त जर तुमच्या दारात आले, हरिभक्त जर तुम्हाला भेटले तर त्यांच्या संगतीत राहा. हरिभक्त कुठे भेटतात आपल्याला? कीर्तनामध्ये भेटतात, भजनामध्ये भेटतात. ज्या ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, सत्संग चालू आहे, त्या ठिकाणी जा, टाळू नका. कारण त्या ठिकाणी देव आहे. ज्या ठिकाणी देवाचा नामाचा जय घोष होतो त्या ठिकाणी देव आहे. ज्याच्या मुखी देवाचं नामस्मरण चालू आहे त्या ठिकाणी देव आहे. ज्याची वाचा शुद्ध आहे त्या ठिकाणी देव आहे. ज्याचे विचार चांगले आहेत त्या ठिकाणी देव आहे. मंदिरातला देव म्हणतो तुला, मंदिरातला देव म्हणतो तुला मी पाहायचंय का, माझं रूप पाहायचंय का, मी कसा आहे पाहायचंय का. जा, ज्या ठिकाणी तुला हरिभक्त भेटेल त्या ठिकाणी मी आहे. जा, त्याच्या पाया पड, माझ्या पाया पडल्यासारखं आहे. ज्याच्या मुखी अखंड हरिनाम चालू आहे त्याच्या पाया पड, माझ्या पाया पडल्यासारखं आहे. कारण तो आणि मी आता एक झाले आहोत. कारण अखंड हरिनामानं त्यानं मला जिंकलंय आणि त्याच्या हृदयामध्ये मी आता कायम वास करतोय. तेव्हा तू त्याच्याशी सत्संग कर, त्याच्याशी संगत ठेव. अशीच माणसं तुला जीवन जगण्याचा खरा मार्ग सांगतील. मित्रांनो, एका ठिकाणी नारदांना भगवंत म्हणतात, काय म्हणतात माहितीये? भगवंत म्हणतात, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो मदभक्ता मित्र मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. काय म्हणतात भगवंत? नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. याचा अर्थ असा आहे, जेथे माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी माझी आठवण करतात, माझं स्मरण करतात, त्या त्या ठिकाणी मी उभा असतो. कळलं तुम्हाला? भगवंत म्हणतात, ज्या ज्या ठिकाणी माझे भक्त माझ्या नामाचा जयघोष करतात, माझ्या नामाचं स्मरण करतात, माझ्या नामाचा जप करतात, त्या त्या ठिकाणी मी आहे. आता तुम्हाला शोधण्याची गरज आहे, देव कुठे आहे? आता गरज आहे का? नाही ना. अखंड मुखामध्ये हरिनामाचा जयघोष एका चांगल्या हरिभक्ताच्याच तोंडी असू शकतो. दिखावा करणारे भरपूर आहेत, रामकृष्ण हरी म्हणून लुबाडणारे भरपूर आहेत. काळजी करू नका. भगवंताशी आणि माऊलीशी, संत तुकाराम महाराजांशी तुम्ही जोडलेले राहा. तुम्हाला कोणी फसवणार नाही आणि फसले गेले तर दुःख होणार नाही. आणि अशा नाशिवंत जगामध्ये भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही. क्षणोक्षणी करावा हाची विचार, तरावया पार भवसिंधू. महाराज म्हणतात, क्षणोक्षणी करावा हाची विचार, तरावया पार भवसिंधू. ही भवसिंधू आहे ना, हा संसार आहे ना,
हे जग आहे ना, याच्यातून जर तरुण जायचं असेल तर क्षणोक्षणी विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी विचार केला पाहिजे. का? आयुष्य खातो काळ सावधान. एक 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 दिवसाने तुमचं आयुष्य कमी होत चाललंय. अरे जागे व्हा रे, कधी जागे होणार आहे तुम्ही? मी मागे म्हटलं तुम्ही 48 वर्षी जागा झालो ना, आता त्याच्या आधी जागा होतो. परंतु तुमच्यासारखं सगळ्यांसारखंच म्हणायचं नाही, वेळच भेटत नाही. काय आजकाल ना खूप कामं असतात. पण मला नंतर कळलं कोणतंही काम हे भगवंताच्या नामस्मरणापेक्षा मोठं नाही. आपल्या जीवनाचं फलित जर चांगलं करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण हेच योग्य आहे. म्हणून क्षणोक्षणी विचार करा. क्षणोक्षणी विचार करताना एकच विचार करा की क्षणोक्षणी मला भगवंताचं नामस्मरण करायचंय. मार्ग सोपा करून ठेवलाय, अवघडात जाऊ नका. पुन्हा पुन्हा सांगतो. उगाच म्हणणं की आता मला देवाच्या जवळ जायचं, देवाची भक्ती करायची, देवाची पूजा करायची. घेतले 2-4 मोठे पुस्तक आणि त्यातलं पहिले शब्द कळाना, काय वाचतोय काहीच कळाना, काय मंत्र वाचला काहीच कळाना. आणि नंतर म्हणतोय नाही नाही लय अवघड आहे बेड्या, हे कधी व्हायचं आपल्याशी, लय अवघड आहे बेड्या. अरे देव लय अवघड आहे, वा काहीच कळाना मला काय वाचतो. अरे तुला कुणी सांगितलं मुडा देव वाचायला? तुला सांगितलं कुणी रे? तुला फक्त एवढंच सांगितलं ना, भगवंताचं नाम घे. किती वेळा सांगतोय? संपूर्ण प्रवचनामध्ये मी एकच गोष्ट सांगणार आहे, भगवंताचं नाम घ्या. उगाच एखादा मोठमोठे मंत्र म्हणतोय म्हणून त्याच्या मागे पळू नका. आपला एकच मंत्र, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, हा आपला एकच मंत्र आहे. म्हणून तर भगवंत म्हणतात ज्या ठिकाणी माझं स्मरण होतं त्या ठिकाणी मी आहे. तुम्ही तुमचं घर असेल तर घरामध्ये देवाचं नाव घ्या. तुमच्या घरामध्ये देव राहील. तुमची वास्तू देव स्वरूप होऊन जाईल. त्या घरामध्ये जो कुणी राहील तो सुखी होईल. म्हणून प्रत्येक घरामध्ये भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, महाराजांची गाथा असेल, ही प्रत्येक हिंदू व्यक्तीकडे असलीच पाहिजे. तुमच्या घरामध्ये त्याचं वाचन झालंच पाहिजे. दररोज हरिपाठाचं वाचन झालंच पाहिजे. हरिपाठ दररोज घरात म्हटलाच पाहिजे. घर स्वच्छ करण्यासाठी आपण पाणी, निरमा, फिनाईल या गोष्टींचा वापर करतो, तसं आपलं घर खऱ्या अर्थानं स्वच्छ करण्यासाठी, घरातील विचार स्वच्छ करण्यासाठी, घराची वास्तू स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक घरामध्ये हरिनाम झालं पाहिजे, हरिपाठ वाचला गेला पाहिजे. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. घरातल्या लहान मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील तर मी पुन्हा पुन्हा सगळ्या पालकांना सांगतो, तुमच्या घरामध्ये लहान, तुम्हाला माहिती आहे एखादी गर्भवती स्त्री असेल तर तिला ज्ञानेश्वरी वाचण्यास सांगतात, तिला गाथा वाचण्यास सांगतात. का बरं? कारण की हे ग्रंथ इतके मोठे आहेत, हे विचार इतके मोठे आहेत की आईच्या पोटातील गर्भावर देखील परिणाम करतात. आणि तो मुलगा चांगला संस्कारी बनतो. म्हणून गर्भवती स्त्रीला देखील ज्ञानेश्वरी वाचण्यास सांगतात. अभिमन्यू आईच्या पोटामध्ये शिकून आला होता चक्रव्यूह कसं भेदायचं. राजमाता जिजाऊ साहेबांचे विचार किती मोठे होते. त्यांनी पाहिलं होतं मोगलांनी काय अत्याचार केलेत आपल्या महाराष्ट्रावर. डोक्यामध्ये राग होता आणि त्याच वेळी त्यांच्या पोटामध्ये गर्भ वाढत होता छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांवर गर्भापासून संस्कार झाले. लक्षात ठेवा, आईचे विचार ह्या त्या गर्भाची, आईचे विचार ह्या त्या गर्भाची जळणघळण करत असतात. म्हणून आईचे विचार जर चांगले असतील तर मुलांचे विचार चांगले असतात. आईच्या विचारावर मुलांचे विचार अवलंबून असतात. प्रत्येक आयांना माझं सांगणं आहे, माता माऊलीनं अगदी पाया पडतो आणि सांगतो, भगवद्गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. तुमच्या घरातली जी आसपास फिरणारी मुलं आहेत ना, यांच्यावर चांगले संस्कार होतील. आणि संस्कारातून मुलं मोठी होऊ द्या. मुलं फक्त इंजिनियर डॉक्टर करायची नाहीत. पाहतो मी आजकाल खूप अवघड झाले हो. मुलं इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, पण कोणतेही संस्कार राहिले नाही. त्याच्यामुळे सगळं जग बिघडत चाललंय. ज्या घरामध्ये काल परवापर्यंत पूजापाठ चालू होते, हरिपाठ चालू होते, नवीन पिढी आली, त्यांचे पोरं आज म्हणतात देवच नाही, देवच नाही म्हणतायत. कसं समजून सांगणार त्यांना? म्हणून सगळ्या माय माऊलींना अगदी मनापासून अगदी 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 पाया पडतो.
पण आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, कारण हीच मुलं उद्या या महान देशाला मोठं करणार आहे. माझ्या भारत मातेसाठी, माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी, शिवसंस्कृतीसाठी आपल्या मुलांना चांगलं वळण लावा. वेळ अजून निघून गेलेली नाहीये. जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रामध्ये माऊलीची ज्ञानेश्वरी आहे, जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रामध्ये संत तुकारामांची, तुकाराम महाराजांची गाथा आहे, तोपर्यंत माझा महाराष्ट्र बिघडणार नाही. मला माहिती आहे, बिघडूच शकत नाही. जोपर्यंत पंढरीची वारी आहे, तोपर्यंत माझ्या महाराष्ट्रावर कोणी परिणाम करू शकत नाही. माझ्या महाराष्ट्रातील विचार आणि संस्कृती ही माऊलींची, महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राहणार, याच्यावर माझा अखंड विश्वास आहे. तो विश्वास कधी ढळणार नाही. महाराज म्हणतात, ज्या ज्या ठिकाणी हरिभजन चाललेलं असेल, कीर्तन चालू असेल, त्या ठिकाणी जा, नुसतं पाहू नका त्या ठिकाणी काय चाललंय. जाऊन बसा, दोन चांगले विचार ऐका. आणि महत्वाचं काय, आपल्या इकडे कीर्तन चाललं, महाराजांनी सासू सुनांवर काही गमती जमती सांगितलं का आपल्याला तेच आवडतं. महाराज मोठमोठे सांगतात, अरे म्हणा रे रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी, टाळ्या वाजा रे टाळ्या वाजा रे. आपल्या त्याच्याकडे लक्ष नसतं. आपल्याला वाटत असतं महाराज जोक काय सांगतात, जोक. अरे जोक ऐकण्यासाठी कीर्तनात जाऊ नका रे, हे बंद करा आधी. कीर्तन परंपरा चुकीची होत चालली आजकाल. आजकाल निम्म्यापेक्षा जास्त लोक फक्त जोक ऐकण्यासाठी त्या ठिकाणी जातात. जोक ऐकण्यासाठी कीर्तन असतं का? कीर्तन म्हणजे हरिनामाचा अखंड जप आहे. कीर्तन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही घरापर्यंत जाता, तोपर्यंत नव्हे तर सकाळी उठल्यावर तुमच्या तोंडी विठ्ठल 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 हा जप चालू राहिला पाहिजे, तर तुम्ही खऱ्या अर्थाने कीर्तनाला गेले. पण नेमकं उलट होत चाललंय. आपण हा ते महाराज लय भारी, अरे काय भारी, नाही नाही ते जोक सांगतो, अरे काय जोक सांगतो, अरे नाही नाही ते खूप हसायला लावतो, अरे काय हसायला लावतो. कीर्तन ही हसण्याची बाब आहे का रे दादा? कीर्तन ही हसण्याची बाब आहे का मूर्खांनो? मला कळत नाही काही लोकांचं, कीर्तन ही हसण्याची बाब आहे का? मास्तर मी, देवानं मला माझ्या हातात छडी दिली आहे आणि सांगितलंय चुकीच्या विचारांवर, चुकीच्या गोष्ट प्रहार करायचा, सोडायचं नाही. आणि भगवंताची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे, संत तुकाराम महाराजांची कृपा आहे. वाईट बोललो, चुकीचं बोललो, आत्ता उचल घेऊन जा देवा मला. चुकीचं बोलणारच नाही. कशासाठी बोलायचं? ज्या ठिकाणी महाराजांचा अभंग मी तोंडातून घेतोय, त्या ठिकाणी मला चुकीचं बोलण्याचा अधिकार माझ्याकडून गेला आणि मी बोलतच नाही. पुन्हा एकदा सांगितलं, या ठिकाणी बसलोय, जे जे महाराज माझ्याशी, जे जे भगवंत माझ्याकडून बोलून ते बोलणार, बाकी देवा माझं काहीच नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय, चांगले संस्कार ठेवायचे असतील तर माऊलींच्या बरोबर चला, तुकाराम महाराजांच्या बरोबर चला. चांगली कीर्तन आपल्या गावामध्ये, चांगले सप्ताह होतात. मोठा डीजे लावला म्हणजे सप्ताह मोठा होत नाही. मोठी देवळं बांधली म्हणजे आपण भाविक होत नाही. देवळातल्या देवाला देव पण येण्यासाठी गावातली लोक तेवढी भाविक असावी लागतात, तेवढा भाव मनामध्ये असावा लागतो. एक चांगला हरिभक्त जरी मंदिरामध्ये गेला, त्याच्याबरोबर देव देवळात जातो. पुन्हा ऐका, चांगला हरिभक्त जर देवळामध्ये गेला ना, तर देव देखील हरिभक्ताबरोबर देवळात जातो. आणि सगळेच गुंडाळ असतील, नुसतंच मंदिर मोठं असेल तेव्हा देव राहत नाही. देव नाही मंदिरात. जर भाव असेल मनामध्ये, भक्ती असेल, तर माणसांबरोबर देव त्या मंदिरात राहतो. लक्षात घ्या. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, नाही का? म्हणून या ठिकाणी मला महाराजांचं स्मरण करताना या ठिकाणी महाराज पुढच्या अभंग ओळीमध्ये म्हणतात, छंद हरीच्या नामाचा सुचिरबुद्ध सदा वाचा. छंद हरीच्या नामाचा. आम्हाला छंद कोणता पाहिजे? आपल्याकडे अनेक छंद आहेत. आपल्याला नको ते छंद आहे ज्या छंदांनी आपला संसारिक पारमार्थिक नाश होत चाललाय, असे छंद आपण बाळगतोय. काय होतं सिगरेट पिऊन, काय होतं दारू पिऊन? सोडा रे. सिगरेट दारू या गोष्टींनी तुमचं कोणतंच भलं होणार नाही.
तुमचा संसारिक तर संसारिक, परमार्थिक तर परमार्थिक, शारीरिक तर शारीरिक सगळा विध्वंस होणार आहे, नाश होणार आहे. तुम्हाला आज मोठेपणा वाटेल मी असं अमकाय धमकाय बोला नाही, काही नाही हो. असे लय येऊन गेले, असे लय येऊन गेले इतिहासामध्ये. वाच, तुझा अभ्यास कमी म्हणून तू स्वतःला मोठा म्हणतोय. अभ्यास कमी म्हणून मोठा म्हणतोय तू. जगामध्ये असे राजे होऊन गेले, मी म्हणणारे होऊन गेले. रावण होऊन गेला, कोणी नाही राहिलं, सगळे मातीत गेले, सगळे मातीत गेले. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय काय, भारत आंबे म्हणतात. अरे तू आज आहे ना, आज लय मोठेपणा दाखवतोय ना, तुला वाटतं मी लय मोठा आहे. पण लक्षात ठेव, ज्या दिवशी जातील ना पळभर क्षणभर लोक म्हणतील हाय हाय, गेला गेला, संपलं, विसरले, ज्याचे त्याचं आपापलं चालू झालं. कोण कुठला गेला, विषय संपला त्याचा. पाच पुढे जागेमध्ये पुरला, जाळला, विषय संपला. आपलं अध्यात्म पुढे चाललंय, फक्त स्मशानापुरतं आहे. स्मशानाच्या बाहेर आले का सगळे आपले व्यवहार चालू. स्मशानातच आपल्याला वाटतं हा राम नाम सत्य आहे, आणि स्मशानाच्या बाहेर आल्यावर मी एका घरामध्ये एक मुलगा मोठ्याने म्हणत होतो, लहान पुट्ट, राम नाम सत्य आहे, किती चांगली गोष्ट आहे. ए शांबस, काय झालं? ए तसं म्हणायचं नसतं. तसं म्हटलं काय होतं? नाही, माणसं मेल्यावर म्हणतात राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे. माणूस मेल्यावर म्हणतात, आणि मग तसं म्हणायला का बिघडलं का? अरे काय कुठे काय चाललंय आपलं? तुमच्या घरातलं लहान मुलगा जर घरामध्ये मोठमोठे म्हणायला लागला राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे, तर आपण काय म्हणणार? ऐ गप्प बस. का राम नाम सत्य नाही? अरे रामाच्या नामाशिवाय दुसरं कोणतं सत्य नाही. फक्त स्मशानामध्येच आपण शहाणे आहेत, आणि स्मशानाच्या बाहेर, स्मशानाच्या बाहेर काय? स्मशानाच्या बाहेर राम नाम सत्य नाही. शहाणे व्हा, शहाणे व्हा. स्मशान असो, नाही तर गावातला चौक असो, नाही तर तुमचं घर असो, नाही तर घरातलं तुमचं देऊळ असो, प्रत्येक ठिकाणी राम नाम सत्य आहे. रामाच्या नावाशिवाय दुसरं काहीच नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये रामाचं चिंतन हेच महत्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणतात छंद हरीच्या नामाचा, आम्हाला छंद एकच आहे हरीच्या नामाचा. असं म्हणतात. जिथून तुकाराम महाराज जायचे ना, चालत जायचे, त्या ठिकाणच्या जमिनीला जर कान लावले तर तिथून पण विठ्ठल 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 असं नाव आवाज यायचं. बघा संतांची महिमा काय. संत जनाबाई ज्या भाकरी थापायच्या, त्या भाकरीतून नाव यायचं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत जनाबाई ज्या गौऱ्या थापायच्या, त्या गौऱ्यामधून देखील आवाज यायचा विठ्ठल 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 विठ्ठल. नामस्मरण महिमा काय असतो आपल्या लक्षात येतं. गौऱ्या थापणं असो, भाकरी थापणं असो, किंवा तुकाराम महाराजांचं रस्त्यानं चालणं असो, कुठेही जाणं असो, प्रत्येक रोमातून ज्यांच्या विठ्ठलाचा नामस्मरण चाललंय त्यांना संत म्हणतात. त्यांना संत म्हणतात. त्यांच्या हृदयामध्ये संत आहे. त्यांच्या प्रत्येक वाक्यात, प्रत्येक आचरणात, प्रत्येक विचारात, सगळीकडे सगळीकडे देवच देव आहे. देव, फक्त देव. अरे आनंद कोणता पाहिजे माणसाला? माणसाच्या जीवनामध्ये अनेक आनंद येतात. क्षणभरापुरते आनंद, गेला आनंद, आता सुखी होता, दुःखी झाला, अरे चाललंय काय? ज्याला आनंदाची डोही आनंद तरंग, ज्याला कायमस्वरूपी आनंद व्हायचंय ना, आनंदी व्हायचंय ना, त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा. दुःख असो सुख असो, प्रत्येक वेळी प्रभूचं नाव घ्या, हरिनाम घ्या, प्रत्येक ठिकाणी घ्या. माणूस मेला तरी घ्या, माणूस जन्मला तरी घ्या, कुठेही घ्या. तुम्ही माणसाला कुठेही म्हणजे कुठेही म्हणजे समजा एखादा, आता काही गोष्टी अनेकांना वाटतं की सर मास्तर काय बोलताय, ऐका रे ऐका सांगतो. एखादा व्यक्ती समजा टॉयलेटला गेला, त्या ठिकाणी त्याच्या डोक्यामध्ये देवाचं नाव घेत आहे. मग त्यांनी असं म्हणायचं का, अरे मी किती चुकीच्या ठिकाणी बसलो, या ठिकाणी माझ्या डोक्यामध्ये देवाचं नाव येते, देवा मला माफ कर, देवा. अरे माफी नको रे मागू.
असाच एक स्वतःला खूप मोठा समजणारा व्यक्ती तुकाराम महाराजांच्या शोधामध्ये देऊला आला, विचारलं त्यांच्या बायकोला कुठे गेले तुकाराम महाराज. त्यांनी सांगितलं ते गेले सकाळी सकाळी. हात पाठीमागे त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी तुकाराम महाराज बसले असताना त्याला आवाज ऐकू आला, विठ्ठल 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 विठ्ठल. अरे काय माणूस आहे हा, गेलाय कुठे आणि त्या ठिकाणी देवाचं नाव घेतोय. तुकाराम महाराज बाहेर आले. अरे तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही कुठे बसलात, काय बसलात आणि तिथे देवाचं स्मरण नामस्मरण चालू आहे. महाराज म्हटले मी काय करू, मी काय करू. हे बघा मी माझं तोंड बंद करतो. आणि महाराजांनी असं तोंड बंद केलं. महाराजांच्या प्रत्येक रोमारोमामधून, प्रत्येक शरीराच्या रंध्रांमधून विठ्ठलाचा जय घोष सुरू झाला. आणि त्या ठिकाणी त्याच ठिकाणी त्या व्यक्तीनं महाराजांच्या पायावर लोळण घेतलं आणि महाराज मला क्षमा करा मी तुम्हाला ओळखलं नाही. गंमत सांगतो, मी काही काळ असं तोंड लावून घेतलं नाही आलं म्हणून तर सांगितलं. आता सध्या फक्त महाराजांच्या पायाची धुळच होऊ द्या मला, बाकी नको रे बाबा. कारण की अनेकांना असं वाटतं मला लगेच देव भेटला पाहिजे, मी मोठा यत्न केला मला देव भेटला पाहिजे, मी देवाचं नामस्मरण केलं देव भेटला पाहिजे, मी ज्ञानेश्वरी वाचली मला देव भेटला पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं मला देव भेटला पाहिजे. अरे देव एवढा स्वस्त वाटला का रे, एवढा सोपं वाटला की लगेच देव भेटायला. थोडं प्रवचन जरा लांब होत आहे, जास्त वेळ चालणार आहे. बऱ्याच दिवसांनी तुमच्याबरोबर बोलण्याचा योग आलाय आणि तुमच्यासारखी अत्यंत भाविक श्रद्धाळू परमार्थिक लोक माझे मित्र आहेत, मित्रमंडळी आहेत. त्यासाठी मी खरोखर स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आणि थोडंसं आता मन आवडत नाही बोलल्याशिवाय. आणि असं दररोज बोलायचं म्हटलं ना, दररोज खूप बोलणार आहे तुमच्या संग, खूप बोलणार आहे. माझे विद्यार्थी मला सगळ्यात जास्त प्रिय माझे विद्यार्थी असतात. आणि खरोखर असं वाटतं की एक मास्तर म्हणून मला फक्त पुस्तक शिकवायचं नाही मुलांना, तर मुलांवर चांगले संस्कार करायचे. आणि चांगले संस्कार दिल्याशिवाय माझं जीवनाचं इप्सितच आहे मुळातच. मी कदाचित असं वाटतं की मी मास्टरची नोकरी करतो म्हणून मी जन्मच मुळात यासाठी घेतलाय की जे जीवन जगण्याचा सुकर चांगला मार्ग आहे तो मला विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. मी अनेक वेळेला म्हणत असतो मुलांना की जीवन जगण्याचा चांगला मार्ग ऍक्च्युली हा रस्ता आहे. आणि एक सॉंग ऑफ द ओपन रोड नावाची कविता आहे, ती शिकवताना मुलांना सांगत असतो की जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर मला असं वाटतं जीवन जगण्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे, जगण्याची पहिली तयारी. आणि दुसरी गोष्ट लाईट हार्ट असलं पाहिजे, लाईट हार्ट, हलकं फुलकं हृदय असलं पाहिजे माणसाचं. जड दबलेलं, ओझ्यानं दबलेलं अशा माणसाचं काही खरं नाही. हलकं फुलकं ठेवा, काही किती संकट येऊ, किती समस्या हो, मस्तपैकी भगवंताचं नाव घ्या, हरीचा नामाचा जप करा आणि देवा सगळं तुझ्यावर सोडून दिलंय. मस्त लाईट हार्टेड राहा, लाईट हार्टेड. दुसरी गोष्ट काय, हेल्दी राहा, व्यायाम करा, आरोग्य चांगलं ठेवा. जर तुमचं आरोग्य चांगलं असेल, शरीर निरोगी असेल, तर मला असं वाटतं की निरोगी शरीर हे भगवंताचं सगळ्यात चांगलं मंदिर आहे. तुमचं शरीर निरोगी असेल तर तेच खरं भगवंताचं चांगलं मंदिर आहे. आणि निरोगी शरीरामध्ये भगवंत, मला असं वाटतं की आपण आपलं घर झाडल्याशिवाय, स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला जसं राहावंसं वाटत नाही, तसं आपलं शरीर जर निरोगी असेल तर भगवंत देखील तुमच्या हृदयामध्ये राहील. आणि सगळ्यात चांगली ती महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, आपण आज या 4 ओळींचा अभंग आहे तो आज मी पूर्ण करणार आहे. भले 1 तास झाला तरी चालेल. मी तुमच्या अगोदर माफी मागतो की थोडंसं इतर गोष्टी मी बोलतो, कारण की ते मला बोलणं जरुरीचं वाटतं. म्हणून जीवन जगण्यासाठी तयारी राहू द्या, लाईट हार्ट ठेवा, हलकं फुलकं हृदय राहू द्या, हलकं फुलकं मन राहू द्या, मोकळं मन राहू द्या, शुद्ध मन राहू द्या, वाचा चांगली असू द्या. त्यानंतर चांगले हेल्दी राहा, निरोगी राहा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फ्री राहा, मुक्त राहा. सगळ्या जोखडामध्ये स्वतःला अडकून घेऊ नका. सगळं मी नाही केलं तर ह्याचं काय होईल, मी नाही केलं त्याचं काय होईल. अरे सगळ्यांचा तो भगवंत पाहतोय, भगवंताला सगळ्यांची चिंता आहे. तू कशाला काळजी करतो? तुला असं वाटतं का तुझ्यामुळे सगळं चाललंय? फ्री राहा, मस्त राहा, एकदम नको टेन्शन घेऊ. तुझ्यामुळे हे जग चाललेलं नाही, तो परमपिता परमेश्वर आहे ना, बस त्या ईश्वरावर विश्वास राहू दे, सगळं चांगलं होईल.
काही काळजी करू नका. म्हणून महाराज म्हणतात छंद हरीच्या नामाचा. आम्हाला छंद फक्त काय, हरीच्या नामाचा छंद आहे. आणि हरीचा नामाचा छंद हा नेहमी भगवंताच्या भक्तापासून, सत्संगापासून आपल्या निर्माण होतो. अनेक लोक म्हणतात की या ठिकाणी महाराज म्हणतात छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत सदा वाचा. आणि वाचा शुभ कोणती आहे, ज्या वाचेमध्ये भगवंताचं नामस्मरण चाललेलं आहे ती शुभ वाचा आहे. अनेक लोक म्हणतात की राहू काळ असेल तर अनेक अशुभ गोष्टी असतात, राहू काळामध्ये हे करू नये ते करू नये असं अमक फलंत. पण मला असं वाटतं ज्या ठिकाणी सत्संग चाललेला आहे, ज्या ठिकाणी हरिनामाचा जप चाललेला आहे, मग तो राहू काळात का असेना तो देखील शुभ आहे. भगवंताचं नामस्मरण ज्या ज्या ठिकाणी चाललेलं आहे ती प्रत्येक गोष्ट, तो प्रत्येक काळ, ती प्रत्येक दशा, प्रत्येक दिशा ही शुभ आहे हे लक्षात ठेवा. याचा अर्थ कळला. प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक समस्येमध्ये तुम्ही हरिनामाचा जप करा, तुम्हाला उत्तर मिळतील, तुम्हाला सुख मिळेल, शांती मिळेल, कशाची चिंता राहणार नाही. सर्व संतांची चिंता ही भगवंतानी घेतली आणि संतही म्हटले देवा तूच आम्हाला सांभाळणार आहे, तूच पालक आहे, आम्ही तुझी लहान लेकरं आहोत, आमच्या चुका झाल्या आता त्याही सांभाळून घे माऊली. एवढा आपला भगवंत, आपला पांडुरंग मायाळू आहे, प्रेमळ आहे. परंतु आपण देखील त्या भगवंतावर जर श्रद्धा ठेवली तर मला असं वाटतं की तुम्हाला जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. या ठिकाणी अजून एक फार एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगायची. भगवंताच्या नामस्मरणामध्ये आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निच्छलत्वम, निच्छलत्वे जुनमुक्तिहा. आद्यगुरु शंकराचार्य सांगतात संतांच्या सहवास राहिल्याने शेवटी माणूस संगविहीन होतो. संगविहीन होतो म्हणजे काय, संतांच्या संगतीत राहिल्यामुळे चुकीच्या संगती बाजूला होतात, चुकीची माणसं बाजूला होतात, चुकीचे विचार बाजूला होतात, संगहीन होतो. त्याचे सर्व जे भ्रम आहेत, चुकीचे भ्रम आहेत, व्यर्थ विचार आहेत, चुकीच्या समजुती आहेत, या सगळ्या गोष्टी दूर होतात. म्हणून संतांच्या संगतीमध्ये तुमच्या मनातले अनेक भ्रम असतील, हे जर बाजूला काढून टाकायचे असतील तर संतांची संगत महत्वाची आहे. तो सर्वांपासून वेगळा होतो. शंकराचार्य म्हणतात तो सर्वांपासून वेगळा होतो म्हणजे काय, जगातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस कधी ना कधी काही ना काही, कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये अडकलेला असतो. एकीकडे कधी कधी देव 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 करतो, राम 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 करतो, काही समस्या आली की तिकडे गुतला की राम राम गेला विसर. किती समस्या आल्या तरी देखील संत तुकाराम महाराजांनी भगवंताची भक्ती कधी सोडली नाही. तुम्हाला वाटतं का तुमच्या माझ्या जीवनामध्ये समस्या आहेत, अडचणी आहेत? नाही. संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी होत्या, परंतु संत तुकाराम महाराजांनी वेळ कोणती असो, समस्या कोणती असो, अडचणी कोणत्या असो, प्रत्येक अडचणीमध्ये, प्रत्येक समस्येमध्ये भगवंताची भक्तीची कास कधीच सोडली नाही. म्हणून तर ते श्रेष्ठ पदाला पोहोच. छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत सजा वाचा, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. मित्रांनो, जे आद्यगुरु शंकराचार्यांनी सांगितलं, जे भगवंतानं सांगितलंय तेच या ठिकाणी तुकाराम महाराजांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलंय की भगवंत प्राप्तीसाठी तुम्ही नामस्मरण हाच एक पर्याय आहे, हाच एक मार्ग आहे आणि तो मार्ग तुम्ही अवलंबला पाहिजे. जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो तेव्हा आपल्याला कळतं की हे देहाचं क्षणभंगुरत्व आहे, हा देह एक दिवशी नष्ट होणार आहे, हा संसार एक दिवशी नष्ट होणार आहे, पण तो परमपिता परमेश्वर, सृष्टीचा रचेता, तो ईश्वर मात्र कायम राहणार आहे. मग जी कायम गोष्टी असं असते त्याच्या मागे आपण जावं की ज्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत त्याच्या मागे आपण जावं हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी साक्षात भगवंत देखील म्हणतात की ज्या ठिकाणी माझ्या नामाचं स्मरण होतं त्या ठिकाणी मी आहे. आणि नामस्मरण करत असताना सर्व आपली कामं असतील,
ही सर्व भगवंताच्या चरणी अर्पण करावी. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की जे जे पुण्यकर्म तुम्ही कराल ते भगवंताच्या चरणी अर्पण करा. माझं म्हणू नका. माझं असं काही नाहीये. माझं 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 मी 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 म्हणता म्हणता लोक मातीमध्ये गेले. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे परमार्थ म्हणजे काय? तर पाप पुण्य रहित होऊन रामनामाची साधना करणं याला परमार्थ म्हणतात. आणि गंमत अशी आहे की सत्याचं स्वरूप जाणून घेण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी जेव्हा माणसाची तडफड होते त्यावेळेला त्याच्या मनामध्ये मुमुक्षु भावना निर्माण होते. मुमुक्षु भावनेचा अर्थच तो आहे म्हणता. मुमुक्षुत्व तेच आहे. सत्याची ओळख होण्यासाठी, आत्मज्ञानाची ओळख होण्यासाठी जी तडफड निर्माण होते आणि शेवटी मोक्ष प्राप्तीसाठी, मुक्तीसाठी जो प्रयत्न आहे. कारण की सगळ्यांना माहिती आहे की एकदा माणसाचा देह मिळाला, या देहाचा तुम्ही जर योग्य वापर केला नाही आणि शेवटी माझं 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 म्हणत तुम्ही जर मेलात तर 33 कोटी लक्ष योनीमधून तुम्हाला जायचंय. आणि नंतर पुन्हा माणसाचा जन्म मिळणार आहे. आणि नंतर तुम्हाला पुन्हा जर कळलं तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्हाला जर कळलं त्या माणसाच्या आयुष्यामध्ये की खरोखर माझं जीवन जगणं योग्य कोणतं आहे आणि मी भगवंताचं नाम घेणं किती महत्वाचं आहे, तरच तो मनुष्याचं जीवन तुमचं सफल होईल. एक गंमत सांगतो ऐका. मला आता आठवलं. एकदा काय झालं, पंढरीच्या वाळवंटामध्ये नदीच्या तीरावर, चंद्रभागेच्या तीरावर संत नामदेवराय 7-8 वर्षाचे असतील आणि भजन चाललं होतं, कीर्तन चाललं होतं. कीर्तनामध्ये दंग झाले होते नामदेवराय. एक 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं पाहिलं की या 7-8 वर्षाच्या मुलाला भगवंत भेटला म्हणे. भगवंतानं दर्शन दिलं. जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून आजपर्यंत मी पंढरीची वारी करतोय, मला एकदाही देव भेटला नाही. आणि या लहान मुलाला 7-8 वर्ष असताना देव भेटला. गेला नामदेवरायांकडे. नामदेवरायांना म्हटलं, बाळा थांब. नामदेवरायांनी स्मित हास्य केलं आणि बाबांकडे पाहिलं. बाबांनी पहिला प्रश्न विचारला, अरे तू 7-8 वर्षाचा असताना तुझ्या हातून देव जेवण करतो, तुझा प्रसाद खातो, आणि मी इतक्या वर्षापासून पंढरीची वारी करतोय, मला एकदाही देव दिसत नाही. नामदेवराव हसले, स्मित हास्य केलं आणि त्यांनी सांगितलं, बाबा माझ्या हाताला स्पर्श करा. त्या म्हाताऱ्यानं नामदेव महाराजांच्या हाताला स्पर्श केला आणि सांगितलं, आता डोळे मिटून घ्या. म्हाताऱ्यानं डोळे मिटून घेतले. महाराजांनी विचारलं, बाबा आता तुम्हाला काय दिसतंय? अरे बापरे, तुम्हाला काय दाखवतोय? हे तर सगळे बर्फाचे डोंगर आहेत. मला सगळे बर्फाचे डोंगर दिसत आहेत. महाराज म्हणाले, थांबा थोडं, जरा जवळ जाऊन बघा. आणि नंतर तुम्हाला, अरे बापरे, हे बर्फ नाहीये, हे तर हाडं आहेत. काय आहेत? हाडं आहेत. मेलेल्या माणसाची हाडं आहेत. आणि त्यानं लख्खन डोळे उघडले आणि महाराजांनी विचारलं, अरे बाळा हे मला काय दाखवलं? तेव्हा महाराजांनी सांगितलं, बाबा तुम्ही म्हणता मी 80 वर्षाचा आहे, इतक्या वर्षापासून पंढरीची वारी करतोय, मला देव दिसला नाही. पण बाबा ही सगळी हाडं आहेत ना, ती माझी आहे. इतकी वर्ष जन्म घेतले तेव्हा या जन्मात मला देव दिसला. भगवंत म्हणजे काय चॉकलेटची गोळी वाटली का 2 रुपये देऊन घ्यायला? आयुष्य जातात. कारण त्या सुखाची प्राप्ती होण्यासाठी माणसाला अखंड प्रयत्न करावे लागतात, अखंड हरिनाम घ्यावं लागतं. आणि त्या सुखाचं वैशिष्ट्य असं आहे, जसं वाहणारा झरा जाऊन नदीला मिळतो, तसं एकदा का ते सुख मिळालं की झऱ्यासारखं जीवन होतं, निर्मळ स्वच्छ जीवन होतं. आणि आपोआप आपण नदीकडे जातो आणि नदीकडून शेवटी परमपिता परमात्म्याकडे म्हणजे समुद्राकडे आपण जातो. आणि हा प्रवास जर तुम्हाला सुकर करायचा असेल, चांगला करायचा असेल, तर तुकाराम महाराज म्हणतात, काही करू नका, तुम्ही फक्त भगवंताचं नामस्मरण करा. या नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि ह्या ताकद ही जगा वेगळी आहे. या ताकदीपेक्षा जगात कोणताच माणूस मोठा नाही. म्हणून आज अनेक वर्ष, इतके वर्ष झाले, आज तुकोबरायांची गाथा असेल, माऊलींची ज्ञानेश्वरी असेल, आपण डोक्यावर घेऊन का नाचतोय? कारण त्यांनी जीवन जगण्याचा मार्ग सांगितला, जीवन कसं जगावं हे सांगितलं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, उगाच कोणावर विश्वास ठेवत बसू नका. कोणाकडे जाऊन तो तुम्हाला काहीतरी वेगळे मार्ग सांगणार, तुम्ही त्याच्यामध्ये फसणार. फसू नका रे. आपल्याकडे गाथा आहे, आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे.
आपल्याला कोणी फसवू शकत नाही. गाथा आणि ज्ञानेश्वर पूर्ण विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. तुम्हाला जीवनात कशाचीच कमी पडणार नाही, कशाचीच कमी पडणार नाही. मी आज तुम्हाला ठासून सांगतो, कशाचीच कमी पडणार नाही. मित्रांनो, आजच्या या अभंगामध्ये जास्त काही बोलणार नाही, परंतु खूप सुंदर अभंग आहे आणि समजण्यास अतिशय सोपा आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे हरीचा दासा. एकदा का तुम्ही भगवंताची साधना चालू केली की त्या ठिकाणी तुम्ही भगवंताच्या स्वतःला दास समजायला लागता. एक दास्यत्व निर्माण होतं. दास्यत्व कोणाचंही करू नये. आजकाल लोक कोणाचंही दास्यत्व करतात, कोणाच्याही मागे जातात, कोणालाही मालक म्हणतात. अरे कुणी कशाला मालक? जगाचा मालक असताना दुसऱ्या मालकाची गरज काय? काय गरज आहे? व्हायचं असेल तर हरिदास व्हा, व्हायचं असेल तर हरिदास व्हा, हरीचे दास व्हा. जगात तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. मित्रांनो, आजच्या या अभंगामध्ये आपण एकच गोष्ट शिकलो की ज्या ज्या ठिकाणी हरिनामाचा गजर चालू आहे ती जागा, ती दशा, ती दिशा सर्व काही शुभ आहे, सर्व काही चांगली आहे. शरीर स्वच्छ करण्यासाठी आंघोळ करावी लागते आणि मन स्वच्छ करण्यासाठी हरिनामाचा जप करावा लागतो. हे आजच्या प्रवचनामधून आपण शिकलो. बस एवढं जरी शिकलो ना आपण, खूप झालं, खूप झालं, खूप मिळालं आपल्याला. मला असं वाटतं, वैयक्तिक असं वाटतं, माणसाची शुद्ध वाचा होणं गरजेचं असतं. आणि महाराज या ठिकाणी म्हणतात, सुचिरभूत सदा वाचा, सुचिरभूत सदा वाचा. ज्या वाचेमध्ये, ज्या मुखामध्ये हरीचा नावाचा जप चालू आहे ती सर्वात शुभ अशी वाचा आहे. आणि या अवस्थेला पोहोचणं गरजेचं आहे. स्वार्थासाठी, कोणाला दिखाव्यासाठी रामकृष्ण हरी आपल्याला म्हणायचंच नाही. मला माझ्यासाठी म्हणायचे रामकृष्ण हरी, हे जास्त महत्वाचं आहे. तर मित्रांनो, आज आपण काय शिकलो? आज आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय शिकलो? मास्तर म्हटलं का आधी हे म्हणतात, मी काय शिकलो? मला असं वाटतं या अभंगाची शिकवण हीच आहे की नामस्मरणाच्या सहाय्याने भगवंताला दृढ हृदयामध्ये करून ठेवावे, भगवंताशी एकरूप व्हावे व आपल्या जीविताचं सार्थक करून घ्यावं. आपण जे जीवन, जो मनुष्य देह आपल्याला मिळालाय, त्या मनुष्य देहाचं खरे फलित हे आपल्याला जर मिळायचं असेल तर आपण भगवंताच्या नामाचं स्मरण केलं पाहिजे. नामस्मरण हे आपल्या तोंडी असलं पाहिजे. मला असं वाटतं की आजच्या प्रवचनामध्ये तुमच्याबरोबर मी अनेक गोष्टी शिकलो. जे साध्या सोप्या गोष्टी ज्या भगवंताच्या कृपेनं, प्रसादानं मला मिळाल्या, जे माझ्या मुखातून बाहेर पडल्या, यामध्ये तुमची कृपा आहे. तुमच्यामुळेच या गोष्टी मी बोलता झालो असं मला वाटतं. म्हणून आज आपण या ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.